इथे जाऊन इंग्लिश मीडियममध्ये तुमची MBBS ची डिग्री कन्फर्म करू शकता। कॉलेजची फीज किती आहे आणि हॉस्टेलची फीज किती आहे। एज्युकेशन क्वालिटी इज टू गुड, FMG फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट्स एक्झामिनेशन, तिचा पासिंग पर्सेंटेज किती आहे, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो। याबद्दल सगळ्यांबद्दल जाणून घेणार आहोत। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर सागर जाधव तुमचे सहर्ष स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत खूप महत्त्वाचा टॉपिक म्हणजे MBBS इन रशिया। MBBS इन रशिया म्हटलं की विद्यार्थ्यांना सध्या खूप साऱ्या ॲड्स दिसत आहेत, इंस्टाग्राम असो, फेसबुक असो, खूप ठिकाणी तुम्हाला ॲड्स बघायला भेटत आहे। पण विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा विषय असा आहे की तुम्ही जेन्युइन माणसाकडून ॲडमिशन घेणं खूप इम्पॉर्टंट आहे। तर आपण आज एक युनिव्हर्सिटी कव्हर करणार आहोत। पहिली युनिव्हर्सिटी जी आहे तर ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की त्वेर स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी। तर आपण जी आज युनिव्हर्सिटी कव्हर करणार आहे तिच्याबद्दल सर्व ॲडव्हांटेजेस असो, डिसॲडव्हांटेजेस असो, पूर्ण कॉलेज फीज असो, हॉस्टेल असो, तिथे कशा प्रकारे रिकग्नायझेशन आहे, तिथे कशा प्रकारे स्टडीज चालतात, याबद्दल सगळ्यांबद्दल जाणून घेणार आहोत। व्हिडिओ थोडा लेंदी होणार आहे, बट तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, युनिव्हर्सिटीचं नाव काय आहे। सगळ्यात पहिलं युनिव्हर्सिटीचं नाव आहे त्वेर स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी। ही युनिव्हर्सिटी कुठे सिच्युएटेड आहे तर त्वेर ऑब्लास्ट म्हणजे त्वेर ऑब्लास्ट या ठिकाणी सिच्युएटेड आहे। मॉस्कोपासून 200 किलोमीटर अंतरावरती ही युनिव्हर्सिटी आहे। तर या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ही युनिव्हर्सिटी एक जिओग्राफिकल लोकेशननुसार खूप छान ठिकाणी सिच्युएटेड आहे, खूप महत्त्वाच्या ठिकाणी सिच्युएटेड आहे। का तर मॉस्को अँड सेंट पीटर्सबर्गच्या ऑन द वे रोडमध्ये ही युनिव्हर्सिटी आहे। सो कनेक्टिव्हिटीसाठी खूप छान कनेक्शन आहे या युनिव्हर्सिटीसाठी। तर विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर दुसरा पॉईंट असणार आहे एस्टॅब्लिशमेंट ऑफ द युनिव्हर्सिटी। तर युनिव्हर्सिटी ही एस्टॅब्लिश 1936 मध्ये एस्टॅब्लिश झालेली आहे, म्हणजे खूप जुनी युनिव्हर्सिटी आहे। आज ऑलमोस्ट तिला एक 90 वर्षाच्या आसपास वर्ष झालेले आहेत। तर या युनिव्हर्सिटीमध्ये रिकग्नायझेशन कुठले कुठले आहे, WHO आहे, NMC आहे, त्यानंतर USMLE मध्ये पण रिकग्नाइज आहेत। तर कुठेही तुम्ही जर युनिव्हर्सिटी जर बघत असाल रशियामध्ये तर तिचं रिकग्नायझेशन बघणं खूप गरजेचं आहे। तर युनिव्हर्सिटीचं रिकग्नायझेशन काय आहे हे महत्त्वाचं असतं। त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे की युनिव्हर्सिटीचं डिस्टन्स इंडियापासून किती दूर आहे। तर इंडियापासून ही युनिव्हर्सिटी 5340 किलोमीटर आहे। तर ऑलमोस्ट असं म्हटलं तरी चालेल की दिल्लीपासून 6 तासाच्या फ्लाईट जर्नीमध्ये तुम्ही त्या मॉस्कोला पोहोचून आणि तिथून बाय रोड जाऊ शकता। त्यानंतर तुम्हाला क्लायमेट कंडिशन, जर रशियामध्ये जर म्हणाल तर तुम्ही जर नॉर्मली व्हिडिओ किंवा यूट्यूब चॅनल किंवा TV वरती बघत जर असाल तर रशियामध्ये दाखवलं जातं की स्नो कुठे आहे, सगळीकडे स्नोज दिसतोय। तर तसं नसतं, रशियामध्ये काही ठराविक महिनेच हा स्नोचा पिरियड असतो। ऑलमोस्ट असं म्हटलं तरी चालेल की डिसेंबर, जानेवारी, फरवरी या 3 महिन्यांमध्ये स्नो पिरियड असतो, बाकी टाईमला नॉर्मल थंडी असते। त्यानंतर ही झाली क्लायमॅटिक कंडिशन। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जर रँकिंग वाईज जर बघितलं तर रशियाची ही युनिव्हर्सिटी आहे, रशियामध्ये रँकिंग आहे 285 नंबरची रँकिंग आहे। त्यानंतर इंग्लिश मीडियम, जर हे मीडियम ऑफ स्टडी जर बोलाल म्हणजे जसं जर इंडियन स्टुडंटसाठी कशा प्रकारे बेनिफिशियल आहे, तर इंडियन स्टुडंट इथे जाऊन इंग्लिश मीडियममध्ये तुमची MBBS ची डिग्री कन्फर्म करू शकता। तर हे झालं मीडियम ऑफ स्टडीबद्दल। त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे इंडियन स्टुडंट आजपर्यंत किती शिकतायत। तर ही युनिव्हर्सिटी 1990 पासनं इंडियन स्टुडंटला इंग्लिश मीडियममध्ये टीचिंग करत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, ज्या युनिव्हर्सिटी सगळ्यात जुन्या आहेत तर त्यांच्या फॅकल्टीज पण तशा असतात, त्यांचे टीचर्स पण तसे असतात आणि त्यांना वेल एक्सपिरियन्स पण असतो की हाऊ टू टीच इंडियन स्टुडंट, हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असणार आहे। त्यानंतर हा इंग्लिश मीडियम पूर्णपणे आहे 100%। नाव विद्यार्थी मित्रांनो, इंडियन स्टुडंट पण आहेत तिथे। एज्युकेशन क्वालिटी इज टू गुड बिकॉज ऑफ त्वेर स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी। दिस युनिव्हर्सिटी इज बिलॉंग्स टू मेडिकल युनिव्हर्सिटी ओनली, सो दॅट इज द बेस्ट वन। त्यानंतर सिटीचं पॉप्युलेशन काय आहे। त्वेर सिटी ही खूप मोठी पण नाही, खूप छोटी पण नाही, ऑलमोस्ट एक मिलियनच्या आसपास, एक 10 लाखच्या पॉप्युलेशनच्या आसपास पॉप्युलेशन आहे। त्यामुळं जे हॉस्पिटल्स आहे किंवा पेशंट फ्लोज आहेत तिथे तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी खूप
फायदा होतो का तर तुमचं पॉप्युलेशन जर तुम्ही ज्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेताय रशियामध्ये त्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला आजूबाजूला पॉप्युलेशन काय आहे, प्रॅक्टिससाठी कशा प्रकारे महत्त्वाचं आहे हे पण बघणं गरजेचं असतं. त्यानंतर हॉस्पिटल कुठले कुठले अटॅच आहेत. युनिव्हर्सिटीला हॉस्पिटल अटॅच आहेत. गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे, सिटी गव्हर्नमेंट हॉस्पिटल, कॉलेजचं स्वतःचं हॉस्पिटल आहे, त्यानंतर तुमचं एक स्टेट गव्हर्नमेंट हॉस्पिटल. सगळे हॉस्पिटल युनिव्हर्सिटीशी अटॅच आहेत. सर्व हॉस्पिटलमध्ये आपले जे इंडियन स्टुडंट आहेत ते तिथे जाऊन प्रॅक्टिस करू शकता. त्यांचे क्लिनिकल रोटेशन्स तिथे लागतात. अशा प्रकारे हॉस्पिटल पण अटॅच आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे FMG, फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट्स एक्झामिनेशन, जी की तुम्ही रशियामध्ये MBBS झाल्यानंतर इंडियात येऊन द्यायची आहे. तर तिचा पासिंग पर्सेंटेज किती आहे हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे की याचा पासिंग पर्सेंटेज ऑलमोस्ट 30% आहे. बिकॉज ऑफ ती खूप ओल्ड युनिव्हर्सिटी आहे, त्यामुळं तिचा FMG पासिंग पर्सेंटेज खूप छान आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ही युनिव्हर्सिटी ओल्ड असल्यामुळं बेस्टच आहे. त्यानंतर एक आपण ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज पण बघूया आणि फी स्ट्रक्चर राहिलेलं आहे. तर महत्त्वाची गोष्ट ॲडव्हान्टेज काय आहे तर लोकेटेड इन बेस्ट लोकेशन, बिकॉज मॉस्कोपासून जवळ आहे. विद्यार्थ्यांना कनेक्टिव्हिटीसाठीही बेस्ट ऑप्शन आहे हा. आणि त्यानंतर स्टडीसाठी ओल्ड युनिव्हर्सिटी आहे त्यामुळं बेस्ट आहे. बट विद्यार्थी मित्रांनो या युनिव्हर्सिटीचे डिसॲडव्हान्टेजेस पण आहेत काही. तर ते काय बघा. 2024मध्ये तुम्हाला माहीतच आहे की रशिया युक्रेनचं युद्ध चालू आहे. तर जे युक्रेनमधले जे विद्यार्थी जात होते, युक्रेनमध्ये जे विद्यार्थी शिकण्यासाठी जात होते, तर ते विद्यार्थी जसे डायव्हर्ट झाले ते रशियामध्ये रश खूप वाढलेली आहे. तर यामध्ये 2 युनिव्हर्सिटीचा सगळ्यात मोठा वाटा आहे, म्हणजे बाश्कीर स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी आणि त्वेर स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी. 2024मध्ये तवेर स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये ऑलमोस्ट 1000 ॲडमिशन झालेली आहे. सो देर इज अ टू मच रश झालेली आहे. बट यामध्ये डिसॲडव्हान्टेज रश हा झालेला आहे. त्याच्यानंतर स्टडीवरती कुठलाही इम्पॅक्ट झालेला नाही, बट रश इज देअर. त्यानंतर सेकंड पॉईंट, देर इज हॉस्टेल प्रॉब्लेम्स, लाईक गव्हर्नमेंट हॉस्टेलमध्ये जागा भेटत नाही आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रायव्हेट हॉस्टेल करावे लागत आहेत. हे आहेत या युनिव्हर्सिटीचे डिसॲडव्हान्टेजेस. हे 2च डिसॲडव्हान्टेजेस आहेत. रश खूप जास्त झाला आहे त्यामुळं राहण्यासाठी हॉस्टेल भेटत नाही आहे. आणि फूडसाठी जर बोलाल तर बेस्ट इंडियन मेस अवेलेबल आहे तिथे. इंडियन मेसची किंवा मेसची कुठली अडचण नाही. बट राहण्यासाठी जी कॉस्टिंग गव्हर्नमेंट हॉस्टेलमध्ये तुम्हाला 20,000 रुपयामध्ये पूर्ण वर्षभर राहू शकत होते, तीच कॉस्टिंग तुम्ही प्रायव्हेट हॉस्टेलमध्ये 70,000 to 80,000 पर इयर तुम्ही पे करताय. दिस इज द मायनस पॉईंट. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट आहे कॉलेजची फीज किती आहे आणि हॉस्टेलची फीज किती आहे. कॉलेजची फीज 2024मध्ये ज्या मुलांनी ॲडमिशन घेतले त्या विद्यार्थ्यांना 3,50,000 रुबल पर इयर कॉलेजची फीज असणार आहे. आणि त्यांची हॉस्टेलची फीज जर गव्हर्नमेंट हॉस्टेल जर भेटत असेल तुम्हाला तर त्याची गव्हर्नमेंट हॉस्टेलची फीज आहेत 18,000 रुपीज पर इयर, 18,000 रुपये. आणि जर तुम्हाला गव्हर्नमेंट हॉस्टेल भेटणार नसेल किंवा भेटणार नाही तर त्या टायमाला तुम्हाला प्रायव्हेट हॉस्टेल चूज करावे लागेल. त्याची फीज $1,000 पर इयर आहे. तर अशा प्रकारे तवेर स्टेट मेडिकलमध्ये आपण जेही डिसॲडव्हान्टेजेस असो ॲडव्हान्टेजेस असो, हॉस्टेल फीज, कॉलेज फीज, या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रकारे आपण रशियाच्या सर्व युनिव्हर्सिटीला आपण त्यांचे फीज कव्हर करतो आहे, ते लोकेटेड कुठं आहे, त्यांचं कंडिशन कसं आहे, या सर्वांबद्दलचं मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसाठी ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सगळ्यात जास्तीत जास्त लोकांपर्यंत किंवा स्टुडंटपर्यंत ते शेअर करा, म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांच्या महत्त्वाचं डिसिजन घेण्यासाठी कुठलाही त्रास होणार नाही. आणि कधीही तुम्ही ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या टोल फ्री नंबरवरती तुम्ही कॉल करून आणि तुमची माहिती पूर्णपणे मिळवू शकता. थँक्यू सो मच. आणि असेच तुमचं प्रेम दाखवत राहा, त्यावरतीच आम्ही नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणत राहू. थँक्यू सो मच.